तर मुंबईमध्ये सर्वात मोठी भरती 4.75 मीटर उंच लाटा उसळणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईमध्ये सर्वात मोठी भरती पाहायला मिळणार आहे। समुद्रामध्ये 4.75 मीटर इतक्या उंचीच्या लाटा पाहायला मिळणार आहेत। तर हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला आहे। त्याचबरोबर मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं अशा सूचना देखील आता प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये सर्वात मोठी भरती आणि अक्षय वंकणे आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, सागर, सध्या आपण मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आहोत आणि 24 जून पासून ते 28 जून सलग 5 दिवस मुंबईमधल्या समुद्रामध्ये मोठी भरती जी आहे ती येणार असा हवामान खात्याकडनं अंदाज देण्यात आलेला होता। आणि संपूर्ण भरती जी आहे ती सलग 5 दिवस मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती मुंबईकरांना अनुभवता येते। परंतु प्रशासनाकडनं या संपूर्ण उंच लाटा ज्या येतात त्या सगळ्या संदर्भात खबरदारी बाळगण्यात येते। संपूर्ण पालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन जे असतील ते मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती सज्ज झालेले आहेत आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती जे पर्यटक येत असतात त्यांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जो आहे भरतीच्या वेळेस तो पोलिसांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। आणि संपूर्ण मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर असेल तो निर्मनुष्य पोलिसांकडनं करण्यात आलेला आहे। आणि समुद्र खवळलेल्या परिस्थितीमध्ये आज जवळपास 4.75 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती येऊन धडकणार आहेत। आणि जवळपास 5 दिवसामधली संपूर्ण या मान्सून मधली सगळ्यात उंच लाटा ज्या आहेत भरतीच्या वेळेस त्या आज मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती धडकणार आहेत। आणि आपण पाहू शकतो की मुंबईचा संपूर्ण समुद्र जो आहे तो या ठिकाणी ही एक रौद्र रूप खवळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय। आजची ही भरती सर्वात मोठी भरती असल्यामुळे मुंबईकर देखील या संपूर्ण भरतीचा अनुभव घेण्याकरता मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, तुम्ही आपल्या सोबत राहात। तर वरळीच्या समुद्र किनाऱ्यावरून गिरीश गायकवाड देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आज समुद्राला भरती आलेली आहे आणि उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळतात। उसळताना आपल्याला पाहायला मिळतं। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीचं वातावरण सध्या वरळी परिसरामध्ये आहे। काल या ठिकाणी जेव्हा पाऊस पडला होता त्यावेळी रस्त्यांवरती कोस्टल रोडवर या समुद्राचं जे पाणी आहे ते सुद्धा साचलं होतं आणि पावसाचं पाणी, समुद्राचं पाणी रस्त्यावर साचल्यामुळे